माझ्या माता भगिनी, या सभेच्या निमित्ताने उपस्थित असलेली माझी पत्नी सौ चैताली, कोले कारखान्याचे व्हाईस चेअरमन मनेशजी गाडे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दत्ताभाऊ काले, महायुतीचे सर्व घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि तसेच जिल्ह्याचे आपले पालकमंत्री विखे पाटील साहेब यांच्या प्रबळ पाठिंब्याने आज कोपरगाव मतदारसंघाच्या महायुतीचा उमेदवार म्हणून मी निवडणुकीला सामोरे जात आहे। या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे 20 नोव्हेंबरला आपल्याला मतदानाचा दिवस दिलेला आहे आणि आपल्या या मतदारसंघामध्ये जे काही कामं झाले, आपल्या मंत्रिमंडळातील सर्वच सहकार्याने आपण या 5 वर्षामध्ये भरभरून कामं करण्याचा प्रयत्न केला आणि या कामांच्या जोरावर आपण निवडणुकीला सामोरे जात आहे। निवडणुकीला सामोरे जात असताना दादा कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी आम्हाला सर्वांना शिकवण दिली, कारण निवडणुकीपुरता राजकारण, निवडणूक संपली का आपण सर्वांना एकत्र घेऊन सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि म्हणून त्या विचारांवर आम्ही सर्व आमचे ज्येष्ठ असतील, तरुण कार्यकर्ते असतील, आम्ही सर्वजण त्या विचारांवर काम करतो आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करत असताना या सर्व घटकांना सर्वांना एकत्रित घेऊन हे काम करण्याचं मी प्रामाणिक प्रयत्न गेल्या 5 वर्षांमध्ये केला। या 5 वर्षांमध्ये जे काही काम केलं अतिशय निष्ठेने त्या कामावर निष्ठा ठेवून मी काम केलं। 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं का पहिल्याच अधिवेशनाच्या नंतर जगामध्ये कोविडची महामारी आली। दुसरं बजेटचं अधिवेशन होतं, त्यावेळेस लॉकडाऊन लागला। सलग 2 वर्ष आपल्यावर अनेक प्रकारचे निर्बंध होते। शेती, हॉस्पिटल आणि मेडिकल या काही गोष्टी जर सोडल्या तर अनेक उद्योगधंदे त्या ठिकाणी बंद होते आणि म्हणून कररूपी जे काही निधी शासनाकडे जमा होतो तो कमी असल्यामुळे 2 वर्ष फार अडचणी शासनाला देखील बघावं लागल्या आणि कामाच्या मंजुरीसाठी देखील फार अडचणी त्या ठिकाणी झाल्या। परंतु अशाही अडचणी होत्या, परंतु आपल्या सर्व नेत्यांची त्या ठिकाणी साथ मिळाली आणि म्हणून आपण भरपूर कामं मंजूर करून ठेवली। त्याच्यातली बरीचशी कामं प्रगतीपथावर आहे आणि येत्या काळामध्ये आपल्याला फक्त लोकार्पण त्या ठिकाणी करायचं। त्याच्यामध्ये आपण उपजिल्हा रुग्णालय असेल, पोलीस स्टेशनची इमारत असेल, पोलीस वसाहत असेल, न्यायालयाची इमारत असेल, विविध व्यापारी संकुल आहेत, शहर आणि ग्रामीण भागातील अनेक रस्ते आहेत। या सर्व कामांचं भूमिपूजन असेल किंवा लोकार्पण असेल आपल्याला भविष्य काळामध्ये करायचं।
परंतु एवढ्यावर आपण न थांबता आपल्या मतदारसंघातल्या अनेक विषय आहेत जे या निमित्ताने मला दादांसमोर मांडायचे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर आपल्या मतदारसंघामध्ये 4 सिंचन व्यवस्था आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाणी मिळतं। आपल्या दक्षिणेकडचा भाग हे निळवंडे लाभ क्षेत्रामध्ये येतो, त्याच्यानंतर गोदावरीचे कालव्यांचं लाभ क्षेत्र येतं, नांदूर मधमेश्वर कालव्यांचं लाभ क्षेत्र येतं आणि पलीकडे आपल्या पूर्व भागामध्ये पालखेड कालव्याचं लाभ क्षेत्र त्या ठिकाणी येतं। आणि म्हणून या 4 सिंचन व्यवस्थेच्या माध्यमातून पाणी मिळत असताना निळवंडेचे कालवे आता पूर्ण झालेले, येत्या 5 वर्षामध्ये दादा आम्हाला अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी कसं येईल यासाठी आपली मदत लागणार आहे। गोदावरी कालव्यांची परिस्थिती जर पाहिली 100 पेक्षा जास्त वर्ष या कालव्यांना झालेले आणि म्हणून या कालव्यांची दुरुस्ती असेल, नूतनीकरण असेल किंवा चाऱ्यांची पुनर्निर्मिती त्या ठिकाणी करावी लागणार आहे। नांदूर मधमेश्वरचा कालवा असेल, आमच्याकडे 2 चारे आहे, आमच्या 5 गावांना त्याचा फायदा होतो, परंतु हक्काचं पाणी मिळत असताना काहीतरी खोडसाळपणा त्या ठिकाणी होतो आणि म्हणून एक CR त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। पालखेड कालव्याचा जर विचार केला, पाणी मुबलक असलं का त्यावेळेस आम्हाला बंधारे भरून मिळतं, आमच्या लोकांना त्या ठिकाणी पिण्याची किंवा चाऱ्याची व्यवस्था होते। परंतु पाणी कमी असलं का सोयीस्कररित्या आमच्या कोपरगाव तालुक्यातल्या गावांना त्या ठिकाणी वळवण्यात येतं। आम्हाला फार संघर्ष त्या ठिकाणी करून पाणी त्या ठिकाणी आणावं लागतं आणि म्हणून निळवंडेच्या लाभ क्षेत्रामध्ये उजनी उपसा जलसिंचन योजनेच्या धर्तीवर पालखेडच्या लाभ क्षेत्रामधले गाव आहे, ओव्हरफ्लोच्या काळामध्ये गोदावरी डावा कालवा याच्या माध्यमातून एक उपसा जलसिंचन योजना त्या पालखेडच्या गावांसाठी मंजूर करून तिथल्या ओव्हरफ्लोच्या काळामधल्या बंधाऱ्यांना त्या ठिकाणी पाणी मिळेल अशी व्यवस्था आम्हाला करायची आहे। या सर्व गोष्टींसाठी आम्हाला आपली मदतची गरज आहे। दादा आमचा तालुका याच्या मधोमध गोदावरी नदी गेलेली आहे आणि या नदीवर केटीवेर किंवा बंधाऱ्यांची श्रृंखला आहे। अनेक ठिकाणी आपण दादा पाहतोय का या केटीवेरचं रूपांतर बॅरेजेसमध्ये करण्यात आलेलं आहे। आम्हाला देखील एक केटीवेर बॅरेज कम पूल अशा पद्धतीने रूपांतर करून पाहिजे, जेणेकरून दळणवळणाचे प्रश्न असतील तसेच बॅरेजच्या माध्यमातून पाणी अडवण्याचं काम त्या ठिकाणी होईल। सिंचनाच्या बाबतीमध्ये अजून एक महत्त्वाचा विषय का ज्याच्यामुळे आमचं पाणी त्या ठिकाणी कमी झालेलं आहे, लोकसंख्या वाढते म्हणून पिण्याचं पाण्याचं आरक्षण वाढलेलं आहे आणि म्हणून गोदावरी कालव्यांना असेल, गोदावरी खोऱ्यामध्ये असेल, पाणी कमी झालेलं आहे आणि म्हणून आपण वैनगंगा पेंगणगा याच्यामध्ये जे काही वळण योजना आपण मंजूर केली 85,000 कोटी रुपये या प्रकल्पाला आपण मंत्रिमंडळाची मान्यता दिलेली आणि आपण ज्यावेळेस ऑगस्टमध्ये माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांच्या अभिषेकचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण आले होते त्यावेळेस आपण सर्वांना शब्द दिला होता 75,000 कोटीची पश्चिमेकडचं समुद्राला वाहून जाणाऱ्या पाण्याची प्रकल्पाची मंजुरी आपण कॅबिनेटमध्ये देणार आहे। आपण ती दिली त्याबद्दल आपले सर्व कोपरगाव मतदारसंघाच्या वतीने मी आभारच मानतो। परंतु या 5 वर्षामध्ये आम्हाला आमचं पाणी वाढून कसं मिळेल किंवा त्या वळण योजनेमधून आम्हाला आमचं पाणी कसं साठवता येईल किंवा गोदावरी कालव्यांना कसं मिळेल याच्यासाठी आपण मदत करावी, तो प्रकल्प पूर्णत्वाकडे न्यावा अशा प्रकारची मागणी आणि विनंती या निमित्ताने आपल्याला करतो। दादा आपण कोपरगाव मतदारसंघाचा जर विचार केला आमच्याकडे उत्तर दक्षिण एकच रस्ता आहे,
ज्याला नगर मनमाड म्हटलं जातं. आता आपल्या माध्यमातून हा रस्ता राज्य शासनाच्या कडून आम्ही आपल्याला NOC मागितली होती, हा हस्तांतर करायचा होता. या हस्तांतरासाठी आपण मोठी मदत केली म्हणून NHAI तो रस्ता घेतला आणि आज 200 कोटीचं कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे. तसेच आपल्या मदतीने देरडे फाटा ते भरवस फाटा या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं देखील शुभारंभ झालेला आहे. त्याचंही काम लवकर चालू होणार आहे. परंतु आमचा झगडे फाटा ते वडगाव पान फाटा म्हणजे संगमनेर रोड असेल किंवा आमचा साईबाबा कॉर्नर ते वैजापूर हा रोड असेल, या रस्त्याला हॅम असेल किंवा ADB असेल, या माध्यमातून देखील कॉन्क्रिटीकरणाचा प्रस्ताव आपण मंजूर करून द्यावा. त्याला जो काही निधी लागेल, जवळपास ते 34 किलोमीटर असेल आणि हे 20 किलोमीटर असेल, असं 54 किलोमीटर हा एक प्रमुख राज्यमार्ग कोपरगाव तालुक्यातून मतदारसंघातून जातो आणि म्हणून याला कॉन्क्रिटीकरणाचा प्रस्ताव मंजूर व्हावा म्हणून आपल्याला या निमित्ताने विनंती करतो. ग्रामीण भागातील अनेक रस्ते दादा मी वारंवार आपल्याला सांगत असतो, आमच्याकडे कोपरगाव तालुक्यामध्ये वाड्या वस्त्यावर राहण्याची पद्धत आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांचं जाळं त्या ठिकाणी आहे. म्हणून या रस्त्यांना पण भविष्य काळामध्ये, मागच्या काळामध्ये आपण भरभरून निधी दिला आणि पुढेही आपण निधी देणारच आहे. पण या सर्व गोष्टी होत असताना जे चांगले निर्णय आपण विजेच्या बाबतीमध्ये घेतले त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. 7.5 HP पर्यंत आपण मोफत वीज दिलेली आणि म्हणून निश्चितपणाने आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे. दादा, हे सर्व ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न आहे. परंतु असे आमचे काही बांधव आहे का ज्यांना जमिनी नाही आणि म्हणून त्यांना उद्योग असेल किंवा नोकरी असेल केल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून कोपरगाव मतदारसंघामध्ये सावळीवीर सोनेवाडी या ठिकाणी शिर्डी MIDC मंजूर झालेली. त्या MIDCचं कामही चालू झालेलं आहे. इथे 200 एकरामध्ये एका कारखान्याचंही काम चालू झालेलं आहे आणि 300 एकरामध्ये अजून प्लॉटिंग करून तिथं उद्योग येण्यासाठी आपली मदत लागणार आहे. तिथे आपल्या माध्यमातून आम्हाला रोजगार जर मिळाले, उद्योग जर मिळाले तर आमच्या इथल्या तरुणांना कुठले तरी रोजगार मिळेल, काहीतरी छोटा मोठा उद्योग त्या ठिकाणी मिळेल. नुसतं एवढ्यावर न थांबता दादा, आपण इथे आमच्या कोपरगाव शहरामध्ये शासनाची 433 एकर जमीन आहे. ती 433 एकर जमीन ही देखील MIDCला वर्ग करण्यासाठी आपण मदत करावी आणि तिथे देखील आम्हाला उद्योग आणून द्यावे. आपल्या मदतीने 2-4 उद्योग जर मोठे आले तर 5 ते 10 हजार लोकांना त्या ठिकाणी नोकरी मिळू शकेल आणि म्हणून फार मोठा आधार आमच्या कोपरगाव शहराला, कोपरगाव तालुक्याला त्या ठिकाणी मिळेल. आणि म्हणून या सर्व गोष्टी आमच्या या भागासाठी महत्त्वाच्या आहे. कोपरगाव शहराला दादा आपण भरभरून निधी दिलेला आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांनी देखील मदत केलेली आहे. पालकमंत्री विखे पाटील साहेब यांनी देखील मदत केलेली आहे. आणि म्हणून कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा त्या ठिकाणी बदललेला आहे. जवळपास 650 कोटी एवढा निधी कोपरगाव शहरासाठी मंजूर झालेला आहे. त्याच्यामध्ये पाणी पुरवठ्याची योजना असेल, ही 5 नंबर तलाव पूर्ण होऊन आज शहराला 3 दिवसाआड पाणी मिळतंय. दादा, ती योजना पूर्ण करून पहिल्या टप्प्यामध्ये दिवसाआड पाणी आणि नंतर रोज पाणी मिळण्यासाठी राहिलेले कामं पूर्ण करायचे. भुयारी गटारसाठी आपण मला मदत केली, तो प्रकल्प मंजूर झालेला आहे. तशाच पद्धतीने दादा, भुयारी वीज वाहिन्या असतील किंवा सुवर्ण जयंती अंतर्गत, महाराष्ट्र सुवर्ण जयंती अंतर्गत रस्त्याचा प्रकल्प असेल, हा देखील त्या ठिकाणी मंजूर व्हावा अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो. कोपरगाव शहरामध्ये विविध कामांसाठी आपण भरभरून निधी दिलाय. मागच्या 2 महिन्यापूर्वी आपण ज्यावेळेस जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने कोपरगाव शहराला संबोधित करायला ज्यावेळेस आले होते त्यावेळेस आपल्याकडे मी मागणी केली, भगवान एकलव्य आणि
वीर महाराणा प्रताप यांचं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे. याला सकारात्मकतेने त्याला बघून आपण त्याला निधी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल समाजाच्या वतीने मी आपल्या मनापासून आभार मानतो. दादा, तुम्ही म्हणाल हा नुसतंच कामं सांगू राहिला, कारण दादा आपलं सरकार पुन्हा येणार आहे आणि चांगल्या पदावर आपण त्या ठिकाणी बसून आमच्या कोपरगाव मतदारसंघाला भरभरून निधी द्याल याची मला खात्री. दादा, मागच्या काळामध्ये आपण कोपरगावच्या सर्व माझ्या पदाधिकारी असतील, सर्व कार्यकर्ते असतील, त्यांना आपण सांगितलं होतं का मी मागच्या वेळेस काठावर पास झालो. पण यंदा आपण जर निवडणुकीचं चित्र पाहिलं तर महायुतीचे नेते असतील, याच्यामध्ये माजी आमदार कोल्हेताई असतील किंवा त्यांच्या कुटुंबातील कुठलाही उमेदवार या ठिकाणी नाही. या सभेच्या निमित्ताने त्यांचे आभारच मानतो का त्यांनी या निवडणुकीमध्ये थांबून मला पाठिंबा देण्याचं ठरवलं. तसेच इतर आपले राजेश आबा असतील, वहाडणे साहेब असतील, नितीनरावजी आवताडे साहेब असतील, अशोकांना असतील, बापू असतील, या सर्वांची मदत मला या रवी काका असतील, सर्वांचं नाव कोणाचं राहिलं तर उगाच चुकीचं काही वाटून घेऊ नका, परंतु सर्वांची मदत या ठिकाणी मला मिळते. आणि म्हणून मला खात्री आहे मी मागच्या वेळेस काठावर जरी पास झालो असेल परंतु हे सर्व कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, आपले सर्व लाडक्या बहिणी असतील, या निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्याने मला निवडून देतील. आणि म्हणून आपण जो काही शब्द कोपरगावकरांना त्या ठिकाणी टाकला होता का आपण चांगल्या मताने निवडून द्या, मी तुम्हाला त्या ठिकाणी निधी वाढवेल, त्याच्यामुळे निधी वाढवण्याची वेळ दादा आता कोपरगावसाठी आलेली आहे. आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो का जे काही आमचे बऱ्याच गोष्टी मला आता इथे या ठिकाणी सांगता आल्या नाही, परंतु भरपूर गोष्टी आहेत का ज्या कोपरगाव मतदारसंघासाठी करण्यासारख्या आहेत. ते ज्या वेळेस आपल्याकडे ते सार्वजनिक गोष्टी आहेत या मागणी करण्यासाठी मी येईल. मला आपण चांगल्या पद्धतीने जशी मागच्या काळामध्ये मदत केली तशी भरभरून मदत याही काळामध्ये पुढच्या काळामध्ये करावी अशी विनंती या ठिकाणी करतो. आपण या सभेसाठी वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. दादांसाठी दादा या ठिकाणी उपस्थित आहे आणि दादांचं मागणं दादाच मान्य करणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या कोपरगाव मतदारसंघाचा विकास पुन्हा एकदा नव्या उंची पोहोचणार आहे. आणि म्हणून एकच वादा यानंतर या कोपरगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सन्मान्य विजयरावजी वहाडणे साहेब, आपणास विनंती आहे आपण आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. सन्मान्य विजयरावजी वहाडणे साहेब. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींनो, अजितदादांसाठी मी काही गोष्टी बोलणार आहे. आशुतोषजी काळे यांनी जे जे मागितलं ते तुम्ही अजितदादा आशुतोष काळेंना दिलं, पण आमचं केव्हा ऐकणार? आमचं ऐका आणि या निवडणुकीनंतर आमदार आशुतोष दादा हे नामदार होतील असा प्रयत्न करा. करावंच लागणार आहे. बस बस मला सांगितलंय कमी बोला आणि जपून बोला, ते सगळ्यात अवघड गोष्ट आहे. गेल्या 5 वर्षामध्ये
कोपरगाव तालुक्याचे आपले आमदार म्हणून आशुतोषजी काळे आणि कोपरगाव शहराचा नगराध्यक्ष म्हणून मी या 5 वर्षामध्ये विकास कामं केलेले आहेत. ते विकास कामं आपल्यासमोर मांडून आम्ही मतं मागतो आहोत. केवळ भाषणं करून कुणीही निवडून येत नाही. दोन 2016 साली मी या कोपरगावचा नगराध्यक्ष आपल्या कृपेने झालो. फार भाषणं केली म्हणून झालो नाही. गेल्या 42 वर्षामध्ये या कोपरगाव शहरातील या कोपरगाव तालुक्यातील जनतेसाठी अनेक प्रकारचे आंदोलन करून मी 18 वेळा जेलमध्ये गेलेलो आहे. ज्यांना कोणाला वाटत असेल की आपण फार मोठमोठ्याने भाषण करून निवडून येऊ, हा गैरसमज काढून टाका. कोपरगाव शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये एक चर्चा जाणीवपूर्वक घडवली जाते की मुस्लिमांची एक गठ्ठा मतं महाआघाडीवर पडणार आहेत. अरे मुस्लिमांची मतं काय तुमच्या बापदादांची प्रॉपर्टी आहे का? 5 वर्षामध्ये सर्वसामान्य मुस्लिम बांधवासाठी जो सकाळपासून रात्रीपर्यंत दिवसभर कष्ट करून पोट भरतो, त्या मुस्लिमांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा देऊन उभे असतो. कोपरगाव नगरपालिकेचा कारभार करत असताना या ठिकाणी महमूद साहेब आहेत, त्यांना विचारा. आमच्या जातीवादाचे आरोप करणारे काही पुढचं बोलणार होतो पण नको बोलायला. शाकाहारी भाषण करायला सांगितलं मला. कुठलाही जात पंथ पक्ष धर्म याचा विचार न करता कोपरगाव शहरामधल्या प्रत्येक प्रभागामध्ये आपण विकास कामं केली. आणि मी दरवेळेस सांगत असतो की कोपरगाव शहरामधल्या एकाही नागरिकांनी, तो हिंदू असो मुस्लिम असो किंवा एकाही नगरसेवकांनी जरी उठून सांगितलं की आमचं काम विजय वाढलेने अडवलं, तर मी राजकारणामधून संन्यास घ्यायला तयार आहे. जाऊन बघा कोपरगाव शहरामधल्या प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक मोहल्ल्यामध्ये जाऊन बघा. चकाचक झालेलं आहे. नंतर निवडून येणाऱ्या नगरसेवकांना फार काम राहिलेलं नाही आहे. आणि हे पण सांगून टाकतो की आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर नगरपालिकेच्या निवडणुकी येतीलच. आशुतोष दादांनी सहकार्य केल्यामुळं नगरपालिकेमध्ये मी चांगल्या पद्धतीने कारभार करू शकलो. आणि हेही सांगतो की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा विजय वाढणे पुन्हा आपल्या समोर येणार आहे. आम्हाला कुठली सत्तेची लालसा नाही आहे. वर्षानुवर्ष या कोपरगाव शहरामध्ये या तालुक्यामध्ये आमच्या परिवाराने, आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जो भारतीय जनता पक्षाचं रोपटं आमच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी वाढवलेलं आहे. तर ज्यावेळेस 95 मध्ये राज्यामध्ये युतीचं सरकार आलं, त्यावेळेस कैलासवासी सूर्यभान पाटील वाढले यांनी खास बाब म्हणून 11 गावांसाठी उजनी उपसिंचन योजना ती मंजूर केली, ती कार्यान्वित केली. आणि कोपरगाव शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये काही अशा प्रवृत्ती आहेत. राजकारणामध्ये राजकारण हे जास्त बोलत नाही, आटोपतं घेतो. चिठ्ठी आलेली आहे. एका शेवटचा मुद्दा सांगतो. बऱ्याच गोष्टी बोलता येण्यासारख्या आहेत. या ठिकाणी माय भगिनी आहेत, त्यांच्यासाठी जरा अनेक गोष्टी आहेत. कोपरगाव तालुक्यामधला सर्वसामान्य शेतकरी हा आपल्या समाजाचा कणा आहे.
त्या शेतकऱ्यांसाठी आपण जास्तीत जास्त गोष्टी आपण केल्या पाहिजे. शेवटची एकच गोष्ट सांगतो आणि थांबतो. मला 4 दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका नेत्याने माझ्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की विजयराव, तुम्ही आमच्या व्यासपीठावर या. शरद पवार साहेब आले त्या दिवशी. म्हटलं मी तुमच्या व्यासपीठावर येतो, पण तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर ज्या स्वातंत्र्यवीर सावरकर, विनायक दामोदर सावरकर यांचा अनेकदा अवमान त्या राहुल गांधींनी केला, त्या राहुल गांधीच्या निषेधाचा ठराव करा. मी तुमच्या व्यासपीठावर यायला तयार आहे. अरे हे सर्व शिवसैनिक माझे मित्र आहेत. त्यांना माझी विनंती आहे, त्यांना माझं आव्हान आहे, कुठलाही गैरसमज काढू नका. पण आजपर्यंत एकदाही ज्यांनी संपूर्ण आयुष्यासाठी हिंदुत्वासाठी दिलं ते माझे आदर्श हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल राहुल गांधींनी आजपर्यंत एकदाही त्यांचा सन्मान केलेला नाही आहे. राहुल गांधींनी आजपर्यंत बाळासाहेब ठाकरेंचा कधी सन्मान केलेला नाही आहे. असा अवमान का सहन करता? तुम्ही जर खरे हिंदू असाल तर तुम्ही विचार करा की भगवानचा अवमान कोण करतं, बाळासाहेब ठाकरेंचा अवमान कोण करतं. बऱ्याच गोष्टी बोललो. आपल्या सर्वांच्या नशिबानं आपल्याला एक उमदा आमदार मिळालेला आहे. फक्त दिसायला चांगला नाही आहे, मनाने सुद्धा चांगला आहे. आणि एवढं सगळं ऐश्वर्य असूनही सर्वसामान्यांसाठी सर्वसामान्यांमध्ये जाऊन सर्वसामान्यांसारखा वागणारा आशुतोष पुन्हा आमदार, त्यानंतर नामदार झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर वंचित बहुजन पार्टीचे उमेदवार शकील बाबूभाई चोपदार यांनी आदरणीय दादांना जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे. मी त्यांना पुढे निमंत्रित करतो. आदरणीय दादांना विनंती आहे त्यांनी त्यांचा सन्मान या निमित्ताने करावा. वंचित बहुजन पार्टीचे उमेदवार यांचा जाहीर पाठिंबा आदरणीय दादांना या ठिकाणी त्यांचा होतोय. आणि आपल्या सगळ्यांचे वडीलधारी माजी आमदार अशोकदादा काळे, राजेंद्र बापू जाधव, अशोक अण्णा रोहमारे, राजेश आबा परंजणे, नितीनराव अवताडे, कपिलजी पवार, विजयरावजी वहाडणे, रवी काका बोरावके, चारुदत्त सिनगर, अनिताताई खालकर, चैताली काळे, शंकरराव चव्हाण, बाळासाहेब कदम, तसंच
सुरेंद्रभाऊ थोरात, अनिल ननवरे, नारायणराव मांजरे, ज्ञानदेवराव मांजरे, सतीश शेठ कृष्णानी, पद्माकांतजी कुदळे, धनंजयजी जाधव, कृष्ण आढाव, सुनीलजी गुंगले, डॉक्टर अजयजी गर्जे, मेहमूदजी सय्यद, फकीर मामू कुरेशी, उत्तमजी पवार, धनंजयजी धनोटे, विजयजी त्रिभुवन, डॉक्टर मच्छिंद्र बर्डे, चंद्रशेखरजी कुलकर्णी, संतोषजी चवणके, सचिन मुजगुले, बाबासाहेबजी कोते, मनीषजी गाडे, दत्तात्रयजी काली, ज्यांनी आत्ता आपल्या सर्वांच्या साक्षीनं आशुतोष काळेंना पाठिंबा दिला ते आमचे वंचित बहुजन पार्टीचे उमेदवार शकील बाबूभाई चोपदार, माझ्या कोपरगाव परिसरामध्ये शहरातनं आणि ग्रामीण भागातून आलेले तमाम माझे मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्र, सर्व महायुतीचे घटक पक्षांचे सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, जमलेल्या माझ्या तरुण मित्रांनो, मला थोडासा बाकीच्यांनाही भाषणं करायची होती, परंतु आज देशाचे पंतप्रधानांची सभा मुंबईला आहे आणि त्याच्या निमित्तानं मला तिथं पोचायचं. मी तुमचं भाषण झालं तिकडं निघून जाणार आहे. आज इथं मी येत असताना नेहमीच माझ्या मनामध्ये येतं की जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी मी नतमस्तक होतो आहे. राज्यकारभाराचा प्रशासकीय गुणवैशिष्ट्यांचा आदर्श निर्माण करणाऱ्या आपल्या अहिल्यानगरच्या जामखेड परिसरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचं देखील मी स्मरण करतो, त्यांना अभिवादन करतो. या निमित्तानं या परिसरातले भाग्यविधाते कर्मवीर शंकरराव काळेसाहेबांच्या स्मृतीला देखील मी अभिवादन करतो. तसंच सहकारमर्षी शंकरराव कोल्हेसाहेबांच्या स्मृतीला देखील मी अभिवादन करतो. तसंच स्वर्गीय ना. स. फरांदे सर माजी आमदार यांच्याही स्मृतीला अभिवादन करतो. स्वर्गीय के.बी. रोमारे पाटील माजी आमदार त्यांच्याही स्मृतीला अभिवादन करतो. तसंच स्वर्गीय सूर्यभानजी पाटील वहाडणे यांच्याही स्मृतीला अभिवादन करतो. मित्रांनो, काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नसतं. अशा प्रकारचे आपल्याला हवेहवेशी वाटणारी माणसं ही त्या ठिकाणी आपल्यातनं निघून जातात. त्यांची आठवण करणं, त्यांचं स्मरण करणं, त्यांच्या विचारांनी आपण पुढं जाणं हेच खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं काम असतं आणि ह्या लोकांना तीच खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असते. मी अनेकदा कोपरगावच्या परिसरामध्ये आलो. आपण पाठीमागच्या काळामध्ये आशुतोष काळेच्या रूपाने कोपरगावला एक तरुण, तडफदार, उच्च शिक्षित, चांगलं विजन असलेला लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी दिला. राज्याच्या विधिमंडळात देखील एक धडाडीचा तरुण आमदार या नात्याने आशुतोषनं आपल्या कामाचा चांगला ठसा उमटवलेला मी पाहिला. याचा मला आनंद आहे, ह्याचा मला अभिमान देखील आहे. त्याच्यामध्ये अहिल्यानगर आता ह्या जिल्ह्याचं नाव झालेलं आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार चळवळीच्या दृष्टीनं अत्यंत जागृत अशा प्रकारचा जिल्हा. मला या जिल्ह्याबद्दल आपुलकी, प्रेम, जिव्हाळा आहे. कारण माझा आजोळ रावरी तालुक्यामध्ये देवळाली प्रवराला आहे. त्याच्यामुळे माझं लहानपण अनेकदा सुट्टीचे दिवस मी ह्या जिल्ह्यामध्ये घालवलेले आहेत. कर्मवीर शंकरराव काळेसाहेबांनी देखील त्याच्यामध्ये फार मोठं योगदान दिलं. या राज्याने देशाला आणि राज्याला खूप मोठी मोठी रत्न दिली. त्याच्यामध्ये स्वर्गीय अण्णासाहेब शिंदेंचं पण नाव आपल्याला घेता येईल. अनेक मान्यवरांची नावं त्या ठिकाणी घेता येतील. कर्मवीर शंकरराव कोळे साहेबांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाला वाहून घेतलेलं त्यांचं स्वतःचं नेतृत्व होतं. त्यांच्याबरोबर देखील मला ते 91ला तुम्ही खासदार केलं त्यावेळेस मी पण त्यांच्याबरोबर खासदार बारामतीतनं झालो आणि मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. स्वर्गीय शंकरराव काळेसाहेबांच्या कार्याचा
विचारांचा वारसा त्यांचे सुपुत्र माजी आमदार अशोकराव काळे साहेबांनी अत्यंत यशस्वीपणे पुढे नेण्याचं काम केलं आणि आता तोच वारसा कर्मवीरांचे नातू या नात्याने आमदार आशुतोष काळे पुढे नेत आहेत. याचा आपल्याही सर्वांना आनंद आहे आणि त्याच्यामध्ये मलाही त्याच्याबद्दलचा अभिमान आहे. तुम्हाला माहिती आहे की एकंदरीतच काम करत असताना आमचा हाच दृष्टिकोन असतो की त्या भागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींनी त्या भागाचा सर्वांगीण विकास करावा. तुम्ही मागच्या वेळेस मी नेहमी ती खंत बोलून दाखवतो. तुम्ही सगळ्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये आशुतोषला 850 मतांनी निवडून दिलं. तरी देखील काही हजारो कोटीची कामं आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ह्या कोपरगावच्या करता देऊ शकलो. त्याच्याबद्दलचं तर पुस्तकच आशुतोषनी काढलेलं आहे, तेही आपल्या सगळ्यांच्या पाहण्यामध्ये आलेलं असेल. हे ते पुस्तक आहे. हा पुरावा आहे. उगीचच काही जण येतात सांगतात तसं नाही आहे. कुठली कामं केली, कशा पद्धतीनं केली ते आपण पाहिलं आहे. परंतु माझी विनंती आहे, मी या निमित्तानं कोल्हे परिवाराला पण धन्यवाद देईल. मग त्याच्यामध्ये बिपिनदादा कोल्हे असतील, आमच्या कोल्हे ताई असतील किंवा विवेक कोल्हे असतील किंवा त्या परिवारातले सगळे त्यांचे समर्थक असतील. महायुतीनं ज्यावेळेस ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांची पण इच्छा होती. परंतु अमित शाह साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, आम्ही पण त्यांना विनंती केली. कारण एकेकाळी कोल्हेताई आणि मी महानंदमध्ये काम करत होतो. बिपिनराव आणि मी पण अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आमचे तसे संबंध आहेत. पण त्यांना मी विनंती केली की आता तरुण एक आपला आशुतोष पुढे चालला आहे, त्याला आपण आशीर्वाद देण्याचं काम करू. आणि त्या पद्धतीनं त्यांनी पण त्याला प्रतिसाद दिला. त्यांच्या नेत्यांचं त्यांनी ऐकलं. मी एवढंच कोपरगावकरांना सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाने त्यांचाही मान सन्मान ठेवायचं ठरवलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये त्यांचाही योग्य मान सन्मान राखला जाईल. त्याच्यामुळं कोपरगावकरांनी त्याबद्दल काही काळजी करू नये. माझे पण तुमच्या नेतेमंडळींशी अनेकांशी संबंध आहेत. मी पण त्या गोष्टीचा पाठपुरावा करेन. पण माझी विनंती आहे, मागच्या वेळेस तुम्ही आशुतोषला 850 मतांनी कसं बस्स निवडून दिलं. त्याच्या 1 मिनिट आता माझा ऐका, उगीच गप्पा नका आणू. आता 850 वर माझी विनंती आहे की त्याच्यामध्ये तुम्ही 85,000 मतांनी त्याला निवडून द्या. त्याच्यामध्ये 3 पूज्य वाढवा. दिले म्हणलं बरोबर आहे, बटणं दाबावी लागतात. नुसतं दिले दिले करायचं. दिलं काय देवळात वाजवायची घंटा आहे? दिले दिले दिले. त्याच्यामध्ये तुमचा उत्साह आहे तो शेवटपर्यंत टिकवा. सगळ्यांचा आपल्याला पाठिंबा आहे. आशुतोषचं काम उत्तम आहे. आशुतोष पुढं जाण्याचा अतिशय मनापासून त्याचा इच्छा आहे. आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी आशीर्वाद दिले पाहिजेत. आपण जे काही करतो ते खरं तर मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेहमी सांगत असतो. अनेक आमदार, मग त्याच्यामध्ये मागं वैभव पिचड केले, आत्ता डॉक्टर लहामटे केले, मागं नितीन लंके केले, त्याच्यामध्ये संग्राम जगताप केले, त्याच्याआधी प्राजक्त तनपुरे केले. खूप आमदारांना, राहुल जगतापांना पण संधी दिली. अनेक आमदारांना, तरुणांना संधी देण्याचं काम आशुतोष सहित आपण सगळ्यांना केलं. ह्या जिल्ह्यामध्ये देखील केलं. आत्ता देखील मी तशाच पद्धतीचा काही बाबतीमध्ये विचार केलेला आहे. आपण जे काही करतो ते मायबाप जनतेच्या करता करतो. आम्ही शेवटी एक बांधिलकी घेऊन आलेलो आहे. सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे, त्यांच्यासाठी वेळ द्यायचा आणि त्यांचे प्रश्न सोडवणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळं आजवर मी नेहमीच कर्तबगार माणसांच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओठात एक आणि पोटात एक हे मला कधीच जमलेलं नाही आहे आणि जमणार पण नाही. माझं बोलणं नेहमीच सडेतोड असतं. हे संपूर्ण राज्याने अनेकदा पाहिलेलं आहे. कधी कधी मला त्याची किंमत पण मोजावी लागली. त्याच्या संदर्भामध्ये शेवटी कुठला आपल्या बोलण्यातनं समाज दुखवता कामा नये. आपल्या सगळ्यांच्यामध्ये जातीय सलोखा राहायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श त्या काळामध्ये
रयतेचं राज्य करत असताना ठेवलेला होता, त्याच रस्त्याने एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि मी आणि आमचे सगळे महायुतीचे घटक यांना जायचं आहे. आणि हे जात असताना आत्ताही आम्हाला तोच विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. आशुतोषला मला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगायचं आहे, मला नेहमी अशी माणसं आवडतात जे स्वतःसाठी नाही तर समाजाच्या करता मागत असतात. तू देखील आजवर स्वतःच्यासाठी काही मागितलं नाही. जे काही मागतो ते इथल्या जनतेच्या करता मागतो, कोपरगावकरांच्या करता मागतो, सर्व घटकांच्या करता मागतो. आजवर तू माझ्याकडे आला, मला पोलीस स्टेशनची इमारत द्या, मला पोलिसांच्या करता कर्मचारी वसाहतीसाठी निधी द्या. मी त्यामध्ये तुला 5 नंबर साठवण तलावाची लोकवर्गणी माफ करून त्या ठिकाणी तू मागितली. तू मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी माझ्याकडनं निधी मागितला. तो प्रत्येक गोष्ट मी एक तरुण आमदार या नात्याने देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. तू वीर महाराणा प्रताप व भगवान एकलव्य यांच्या स्मारकासाठी देखील निधी मागितला, मी तो दिला. हे सर्व जनतेच्यासाठी तू मागितलं, त्यामुळं तू माझ्याकडे जे जे मागितलं ते देण्याचा मनापासूनचा प्रयत्न मी, आमच्या महायुतीच्या सरकारने, आमच्या सहकारी मंत्र्यांनी सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी दिला. आणि ह्या जे एक प्रकारचे हट्ट मी त्या ठिकाणी पुरवण्याचा प्रयत्न केला. तुझ्या विकासासाठी ज्या काही संकल्पना आहेत आज तू बोलून दाखवल्या, ते तुझं भाषण मी बारकाईने ऐकत होतो. त्या सर्व संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी आज या उपस्थित जनसागराच्या साक्षीनं पुन्हा एकदा मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो, यापुढील काळात देखील या कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी जे काही आशुतोष माझ्याकडे हट्ट करेल तो मी पूर्ण करेल. तुला कधी मी त्याच्याकरता निधी कमी पडू देणार नाही. यापुढं आजवर तुझ्या पाठीशी आम्ही सगळेजण होतो, यापुढेही तुझ्या पाठीशी आम्ही राहू हा शब्द देखील कोपरगावकरांच्या साक्षीनं देतो. आणि तुला हे पण सांगतो, तुझं जेवढं जास्त लीड मिळेल तेवढी तुझी जबाबदारी देखील मोठी राहील. जेवढं कोपरगावकर तुम्ही लीड द्याल तेवढा जास्तीचा निधी देण्याचा दावा हा अजितदादा तुमच्या देखत करतो, हे पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. शेवटी आज सिन्नर तालुक्यामध्ये जाऊन बघा, तिथं माणिकराव कोकाटेंना मी किती निधी दिला, अनेकांनी दिला. आम्ही उपकार केले नाही, आम्ही आमची जबाबदारी पार पाडली. आम्ही आमच्या शेवटच्या माणसाला मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, त्याही संदर्भात मगाशी आशुतोष सांगत होता. मित्रांनो, त्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका. ह्या संदर्भामध्ये देखील आपलं पश्चिमेकडे पडणारं पावसाचं पाणी समुद्राला वाहून जातं, ते आपण आता इकडे वळवतोय. ते माझ्या नाशिक जिल्ह्यातला धरणात, ते माझ्या नगर जिल्ह्याला ज्या फायदा करणारी धरणं आहेत त्या धरणामध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचा उल्लेख आशुतोषने मगाशी केला. 85,000 कोटी रुपयाची योजना. हे काही येड्यागाबाळ्याचं काम नाही, हा पोरखेळ नाही. एवढी मोठी रक्कम कोपरगावकर म्हणतील कशी आणणार? ती अशी आणणार की परवा दिवशी माझी आणि नरेंद्र मोदी साहेबांची तिथं सभा असताना मी त्या सभेला होतो. नेमकी माझी खुर्ची त्यांच्याजवळ आलेली होती. मी त्यांच्याशी बोलत होतो, ते मला विचारत होते, अजित काय परिस्थिती आहे, एकंदरीत कसं वातावरण आहे, जिल्ह्यामध्ये काय होईल, पश्चिम महाराष्ट्रात काय होईल, असे ते प्रश्न विचारत होते. मी त्यांना सांगितलं की पंतप्रधान महोदय, परिस्थिती सुधारती आहे. आमच्या मायमाऊली आमच्या पाठीशी मजबूतीने उभे राहिल्या आहेत, त्यांचा भरभक्कम पाठिंबा आम्हाला आहे. आमचे तरुण तरुणी हे आमच्या पाठीशी आहेत. आमचा शेतकरी समाज आहे, आम्ही सगळ्या घटकाला बरोबर घेऊन चाललोय. आमची विनंती एवढीच आहे, आज तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून तुम्हाला संधी मिळालेली आहे. हे आपलं सर्वांचं भाग्य आहे. आम्हाला आता केंद्राचा मोठा निधी, आमच्या मोठ्या मोठ्या लाखो कोटीच्या योजना, याकरता राज्य सरकारच्या पद्धतीनं काम करेल, परंतु तुमचा निधी आम्हाला लागेल. वेळ पडली तर वर्ल्ड बँकेचा निधी आम्हाला लागेल, वेळ पडली तर जपानचा जायकाचा निधी आम्हाला लागेल. कमी व्याजाने पैसे ते मिळतात, 0.5% 1% व्याजाने तिथं मिळतात. परंतु ही कामं ही करायची. आता लोकांना पाण्याचं महत्त्व कळलेलं आहे.
पाण्यापायी राज्यात देशात भांडणं होत आहेत, जिल्ह्यात तालुक्यात भांडणं होत आहेत. आमच्या शेतकऱ्यांच्या बांधावर भांडणं होत आहेत. एवढं पाण्याचं महत्त्व आहे. आणि मी सांगायला नको, माझ्या नगर जिल्ह्याला तर पाण्याचं महत्त्व फार माहिती आहे. निळवंडे जवळपास 5 दशकं कितीतरी निवडणुका आल्या आणि गेल्या, पुढारी यायचे, निळवंड्याचा नारळ फोडायचे, निळवंडे काही व्हायचं नाही आणि नारळ फोडून त्या ठिकाणी जायचे. परंतु आता निळवंडे झालेलं आहे. आता हे निळवंडे झालेलं असल्यामुळं आपल्याला त्या बाबतीमध्ये थोडं बहुत तरी की समाधान त्या ठिकाणी मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कालव्याच्या चाऱ्या असतील, बाकीचे त्या ठिकाणी प्रश्न असतील, ते सोडवण्याचं काम करायचं आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना कोपरगावकरांना विनंती आहे, जो 5 दशकापासून प्रलंबित असलेला प्रश्न, ह्या आता निळवंडे धरणाच्या कालव्याचं पाणी सोडण्याची चाचणी आपण गेल्या वर्षी घेतली. तब्बल इतके वर्ष प्रलंबित असणारा हा प्रश्न मार्गी लागला. या धरणामुळं माझ्या अहिल्यानगरचा दुष्काळ भागातील पाण्याची टंचाई दूर होण्याला मदत होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातले अकोले, संगमनेर, राहता, राहुरी, कोपरगाव या तालुक्याला देखील आपल्याला या धरणाचा फायदा होणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या 182 गावांना निळवंडे धरणाचं वरदान ठरणार आहे. ह्याच्यामध्ये हजारो हेक्टर जमीन आपण ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. एकंदरीतच तुमच्या आमदारांनी मला पाणी पाजलं, आता त्याला मला द्यावं. पाण्यासारखं पुण्य नाही त्यामध्ये आपल्याला या धरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर नाशिक ते अहिल्यानगर या दरम्यानच्या 125 गावांना पिण्याचं पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे. कोपरगावकरांनो, आम्ही कामाची माणसं. तुम्ही माझी भाषणं ऐका. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मी महाराष्ट्रात फिरायला सुरुवात केली. तुमच्या इथं पण त्या दिवशी पाऊस पडत होता, इथं प्रचंड जनसमुदाय होता. मी राज्याच्या व्हिजनचं बोलतो. मी एकमेकाची उणीदुणी काढत नाही. त्याच्यातनं जरा बरं वाटेल, परंतु त्याच्यातनं माझ्या कोपरगावच्या जनतेचा रोजीरोटीचा प्रश्न सुटणार नाही. ऐकायला बरं वाटेल आणि ह्या कानातनं सोडून द्या. काही पुढारी काय बोलतात, काय सांगतात. अरे तुम्ही महाराष्ट्रामध्ये काय करणार ते सांगा ना. तुम्ही कोपरगाव करता काय करणार आहे, ह्या जिल्ह्याकरता काय करणार आहे, उत्तर महाराष्ट्राकरता काय करणार आहे, तुमचं विजन काय. उगीच ह्याने असं केलं, त्यांनी तसं केलं. अरे त्यांनी केलं ते जाऊ द्या, तिकडे मातीत जाऊ. लोकांच्या करता तुम्ही काय करणार आहे, यांची खरंच भाषणं तुम्ही ऐका, शांतपणे विचार करा. आणि कुठल्या पद्धतीचा ते विचार करतात. काही जण घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. ते संविधान आपल्याला एकसंघ ठेवण्याकरता दिलं. अत्युच्च संविधान आहे, जगाने कौतुक केलं आहे. 140 कोटी जनता त्याचा आदर करते. परंतु त्याच्याबद्दल आमच्याबद्दल खोटं सांगितलं. अब की बार 400 पार कशाला पाहिजेत. 275 मध्ये सरकार येत आहे. ह्यांना 400 पार पाहिजेत. ह्यांना घटना बदलायची, आरक्षण काढायचं आहे. ह्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय घ्यायचे, संविधान बदलायचं. अरे कोण संविधान बदलत आहे, कशाला खोटं बोलता, कशाला फेक नेरेटिव्ह सेट करता. मुद्द्याचं बोला ना. आमच्या मुस्लिम बांधवांना सांगितलं सीए कायदा आणला. कशा करता आणला की तो आणला परदेशामध्ये जे भारतीय स्थायिक झालेत, सिटिझनशिप घेतली. अनेक जण, कोपरगावचे पण काही जण असतील, ते तिथं गेले. परंतु तिथं अस्थिरता निर्माण झाली. युक्रेन, रशिया, पॅलेस्टाईन, इस्रायल, श्रीलंका, बांगलादेश इथं झाली तशी. त्यावेळेस त्या भारतीयांना परत यायचं. कायद्यामध्ये तरतूद नव्हती. कायदा करताना असा विचार केला गेला नाही की आपली लोक परदेशात जातील आणि काहीतरी प्रसंग असा येईल पुन्हा त्यांना मायदेशी यावंसं वाटेल. त्याच्याकरता सीए कायदा आणला. त्यांच्या डोक्यात काय घातलं माहिती आहे? मुस्लिम समाजाच्या डोक्यात घातलं
अरे तुला माहिती का सीए कायदा कशाला आणला? आता अबकी बार 400 पार झाल्यावर हे हिंदू राष्ट्र जाहीर करायचं आहे आणि फक्त हिंदूंनाच मताचा अधिकार द्यायचा आहे, बाकीच्यांना अधिकार नाही. अरे काय कुणाच्या सुपीक डोक्यातनं कल्पना निघतात? काय खोटं बोलता, कसं बोलता? आणि म्हणले आता तुम्हाला सगळ्यांना गोळा करणार आणि पाकिस्तानला बांगलादेशला पाठवून देणार. अरे कोण पाठवणार आहे? कशाला खोटं बोलता? आणि त्याच्यामध्ये कधी कधी काहींना खरं वाटतं, त्याची किंमत आम्हाला मोजावी लागती. ही पण गोष्ट ठसका लागल्यावर काय होतं, आठवण काढतात काय कोणी? मित्रांनो, त्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं की असे फेक नेरेटिव्ह सेट केले आणि त्याच्यातून हा समाज कसा बाजूला जाईल हे बघण्याचा प्रयत्न केला. माझी तुम्हाला विनंती आहे, केंद्रातल्या सरकारने इथं अशोकराव काळेसाहेब बसलेत, बरेच वर्ष 25-30 वर्ष आपल्या सहकारी साखर कारखान्याच्या डोक्यावर आपण जास्तीचा भाव दिला FRP पेक्षा. त्याच्यामुळं इन्कम टॅक्स राज्यातल्या तब्बल 132 साखर कारखान्यांवर लागू लागला. 9,500 कोटी एवढी थकबाकी तुमच्या माझ्या कारखान्यांवर लागली. ती काढण्याकरता प्रणव मुखर्जी, त्याच्यामध्ये AK अँथोनी, P चिदंबरम, जे त्या काळामध्ये अर्थमंत्री होते, आम्ही गेलो. मी डेलिगेशनमध्ये असायचो. ऐकायचे, ऐकून घ्यायचे, स्टे द्यायचे. टांगती तलवार काही काढली नाही. केंद्रात सरकार आलं आणि आम्ही पुन्हा अमित शहांना भेटलो. अमित शाह साहेबांना सांगितलं, साहेब 25 वर्ष झाली, हे जर माफ नाही केलं तर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या खिशातनं 9,500 कोटी रुपये भरावे लागतील, आम्हाला भाव मिळणार नाही. ते म्हणले काळजी करू नका, मला अभ्यास करू द्या, मी परत तुम्हाला बोलवतो. आणि मित्रांनो, त्यांनी आम्हाला परत बोलवलं. त्यांनी 9,500 कोटी रुपये इन्कम टॅक्स माफ करून टाकला. कुणाला जमलं नाही, काँग्रेसच्या राजवटीत एकालाही जमलं नाही. नुसता माफ नाही केला. मी त्यांना म्हणलं FRP पेक्षा आम्ही जास्त भाव देतो, तो इन्कम टॅक्स देतील. ते म्हणले तसं नाही करून देणार. साखर आयुक्ताला तुम्ही दाखवा तुमचा भाव खरंच बसतो, कर्ज न काढता बसतो. मी तुम्हाला तो भाव त्या ठिकाणी इन्कम टॅक्स न लावता मी तुम्हाला त्याच्यामध्ये परवानगी देतो. आणि खरंच त्यांनी परवानगी दिली. अरे कामं अशी करायची असतात, उगेच हेलपाटेवारी माणसाला मारायचं नसतं. आणि कायमचं दुखणं आपल्या सहकारी साखर कारखान्यावरचं मोदी साहेबांनी आणि अमित शाह साहेबांनी दूर केलं. आम्ही त्यांना सांगितलं, साहेब लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला फटका बसला. ते संविधानाचं एक सांगितलं, दुसरं एक सांगितलं CAचं, आणि तिसरं सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये नगर जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा, सोलापूर ह्या सगळ्या बेल्टमध्ये माझा कांदा उत्पादक शेतकरी. म्हटलं राव त्यांना पैसे मिळत नाहीत, त्यांचे भाव पडलेत, शेतकरी हवालदिल झाला आहे. ते म्हणले ठीक आहे आपण मार्ग काढू. कांदा निर्यात बंदी उठवली. माझ्या शेतकऱ्यांना कांद्याचे पैसे आता चांगले मिळायला लागलेत की नाही? आज समाधानी आहे. शेवटी आम्ही कशा करता राज्य करतो? आम्हाला लाल दिव्यातनं फिरायला नाही. जो माणूस आहे, जो कॉमन मॅन आहे, जी माझी मायबाऊली आहे, तिला समाधानाचं जीवन जगता यावं या पद्धतीनं आमचं सगळ्यांचं काम चाललंय. आणि आम्ही पण उद्याच्या काळामध्ये त्याच रस्त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे करायची. आपण आता शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा त्या बाबतीमध्ये केलेली आहे. आपण मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस त्या ठिकाणी सुरू झाली, त्याचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी होतोय. समृद्धी महामार्ग, त्याचा फायदा अनेक जिल्ह्यांना होतोय. ह्या मार्गासाठी 55,000 कोटी रुपये आपण खर्च केले. कशाला?
कशाला म्हणतात 55,000 कोटी रुपये? आता मुंबई ते नागपूर अंतर कित्येक तास लागायचं, 8 तासात त्या ठिकाणी माणूस येतो. 701 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे. कामं होत आहेत, रस्त्याची कामं होत आहेत. त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये नॅशनल हायवेची कामं चालली. करोडो रुपयाचा पैसा नितीन गडकरी आपल्याला देत आहेत, कारण ते आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. अरे घ्या ना, आता अजून 4.5 वर्षे केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे. त्यांचा पुरेपूर फायदा माझ्या चांद्यापासून बांध्यापर्यंत आपल्याला करून घ्यायचा आहे. विरोधक करून घेऊ शकत नाही. माझ्या मायमाऊलींना आम्ही जी योजना दिली, लाडकी बहीण योजना, आम्हाला त्यांनी काय सांगावं? अरे म्हणले राज्याला कर्जबाजारी करायला निघालेत, तिजोरी खाली करणार, कर्जाचा डोंगर करणार, आर्थिक शिस्त बिघडवणार. काय आर्थिक शिस्त बिघडवले? आम्ही 10वा अर्थसंकल्प सादर केला आहे. देवेंद्रजींना पण 5 वर्ष मुख्यमंत्रीपदाचा अनुभव आहे. एकनाथराव शिंदे सिनियर मंत्री आहेत, आता मुख्यमंत्री आहेत. आम्ही काय एकदम उठलो आणि जबाबदारी घ्यायला गेलो नाही. बरेच वर्ष ते शिकलोय आणि तो अर्थसंकल्प केला. 75,000 कोटी लाभार्थ्यांना लाभ द्यायचं ठरवलं. बाकीचं डेव्हलपमेंटला पैसे ठेवले, पगार पेन्शन आणि घेतलेल्या कर्जाचं व्याजाला पैसे ठेवले. काय चुकीचं केलं? सांगितलं हे पैसे माझ्या मायमाऊलींना मिळणारच नाही. पैसे मिळाले, म्हणले अरे लवकर काढून घ्या नाहीतर परत घेतील. यांच्या कुणी सांगितलं होतं रे की भाऊबीजेची ओवाळणी आणि रक्षाबंधनाची ओवाळणी भाऊ ज्यावेळेस बहिणीला देतो त्यावेळेस काय परत काढून घेतो? काही बोलायचं? अरे आम्ही तरी 1,500 रुपये दिले. पुन्हा म्हणतात काय 1,500 रुपये दिले. अरे तुम्हाला काय किंमत आहे 1,500ची? तुमच्या काळात 1.25 रुपये दक्षिणा पण दिली नाही आणि आम्हाला गप्पा आणतात 1,500च्या. उगीच गप्पा बसतो म्हणून काही बोलता काय? असं नाही चालणार. आणि आज माझ्या महिलेचा, मायमाऊलीची दिवाळी चांगली झाली. कुठल्या महिलेला दिली? जी खुरपणीला जाते, जी झाडू पोतना करते, जी धुणं भांडी करते, जी कचरा गोळा करते, जी काही घरांच्या मध्ये जाऊन स्वयंपाक करते, अशा पद्धतीची कामं माझी मायमाऊली करते. आणि मग संध्याकाळी तिची चूल पेटते. हे कुठली पद्धत? तिला वाटत नाही की कोपरगावच्या बाजारपेठेतनं काही घ्यावं? तिला काही मन नाही आहे? ती काही असंच नुसतं घराचंच काम करायचं असं नाही. डायरेक्ट तिच्या अकाउंटला पैसे पाठवले. राज्य सरकार, आमची महिला बाल कल्याणची मंत्री आदिती तटकरे, तिच्या डिपार्टमेंटनं पैसे ह्यांच्या डायरेक्ट अकाउंटला. मध्ये पुरुषाचा संबंधच ठेवला नाही. नाहीतर त्यांच्या हातात 1,500 रुपये दिल्यावर ते तिला देणार 500. 1000 मला राहू दे, 500 घे. अरे पण त्याची 1,500 आहेत ना, तुम्हालाही द्यायचं. तुम्हाला रागून नाही चालणार. तुम्ही पण मतदार आहे. आज माझ्या मायमाऊली समाधानी आहे. उद्याच्याला आम्ही याला ती 5 वर्ष योजना चालू ठेवायची. ती चालू ठेवण्याकरता मायमाऊलींनो, हे विरोधी लोक आहेत ना, हे बंद करायला निघालेले आहेत, कोर्टात गेलेत. आम्हाला स्टे आणण्याचा प्रयत्न केला. काय त्यांना झालंय कुणाला माहिती. बरेच दिवस सत्ता नसल्यामुळं काहीतरी परिणाम झालाय, कशावर कुणाला माहिती. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला ही योजना पुढं 5 वर्षाच्या करता चालू ठेवायची असेल, 3 गॅस सिलेंडरची योजना 5 वर्षाच्या करता चालू ठेवायची असेल, तुमची लेक लाडकी जन्माला आल्यानंतर 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 त्या आमच्या मुलीला टप्प्याटप्प्यामध्ये देण्याची योजना चालू ठेवायची असेल तर ते तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल कसं? तर ती असं की आपण मतदानाला 20 तारखेला जाल त्यावेळेस त्या मतदानामध्ये आपल्या पुढं जी मतपत्रिका येईल त्या मतपत्रिकेमध्ये आपलं नाव आहे नंबर 1लाच आहे. एक गाडी नंबर 1च आहे आमचा. 1 नंबरला नाव आहे. त्या 1 नंबरच्या नावाच्या पुढं तिथं नाव असेल, आशुतोषचा फोटो असेल, खूण असेल, तिथलं बटन दाबायचं. 1 नंबरचं बटन दाबलं, आशुतोष निवडून आला, युतीचं सरकार आलं, माझ्या मायमाऊली बहिणींची 5 वर्ष पुढे योजना चालू. कोण मायचा लाल बंद करू शकणार नाही. हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारचा वाद आहे. हे देखील मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. एवढ्यावर बांधवांनो, तुमच्याकरता देखील आम्ही 3